नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या मी आहे या कथासंग्रहातली कथा गंध वार्ता. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, वृंदा दिवाण लिखित गंध वार्ता. टीव्ही स्क्रीनवर फक्त सेकंदानं बातम्यांची वेळ दाखवणारं घड्याळ होतं. काही सेकंदानं बातम्या सुरू होतानाचं म्युझिक सुरू होणार होतं. हे होत असताना टीव्ही स्क्रीनवर अवकाशाचं चित्र असणार होतं. मग गोड चेहऱ्याची बातम्या देणारी स्क्रीनवर प्रकटून आपल्या मधुर स्मितानं आजच्या ठळक बातम्यांची सुरुवात करणार होती. सेकंदानं मुख्य बातम्यांची काही अवशेष दाखवली जाणार होती. वेळ रात्री 8:30ची होती. हिंदी बातम्यांची आणि केदारनाथांच्या ड्रिंकची. त्यांची खुर्चीतच चुळबुळ सुरू झाली. आतून तल्लफ उबळेसारखी उसळी मारून वर येत होती. त्यांचं ठरत नव्हतं की बातम्या बघून ड्रिंक घ्यायचं का ड्रिंक घेता घेता बातम्या बघायच्या, का निवेदिकेनं मुख्य बातम्या सांगितल्यावर टीव्हीच बंद करून टाकायचा. त्यांना फार वेळ शांत बसवेना. ते खुर्चीतनं उठलेच. त्यांनी ड्रिंक तयार करायला घेतलं. बर्फाचे 2-4 क्यूब्स आईसबॉक्समधनं काढून पेल्यात टाकले, त्यावर ड्रिंक ओतलं आणि त्यांचं सहज टीव्ही स्क्रीनकडे लक्ष गेलं. कुठेतरी अपघात झाला होता, कुठल्या तरी हायवेवर. नेहमीसारखंच भरधाव वेगानं धावणाऱ्या ट्रकनं एका कारला उडवलं होतं आणि कारमधली 6 माणसं घटनास्थळीच मेलेली होती. कॅमेरा त्यांच्या छिन्नविच्छिन्न देहावरनं फिरत होता. ही सगळी माणसं एकाच घरातली, एकाच कुटुंबातली होती. नेहमीप्रमाणे ट्रक ड्रायव्हर फरारी झालेला होता. तपास सुरू होता. निवेदिका हे सगळं सांगत होती आणि तत्पर वार्ताहरानं टिपलेली चित्र, फोटो दाखवले जात होते. इथवर सारं ठीक होतं, नेहमी घडणारं. पण क्षणात कॅमेरा कुठेतरी स्थिरावला आणि स्क्रीन केशरी पिवळ्या ज्वालांनी भरून गेला. वरवर जाणाऱ्या, आकाशाला भिडणाऱ्या केशरी लाल पिवळ्या ज्वाला, धगधगतं अग्निकुंडच जणू. त्या 6ही प्रेतांना एकदमच अग्नी दिलेला होता. त्याचा फोटो होता तो, वार्ताहरानं टिपलेला. चित्रफित टीव्हीकडे पाठवलेला आणि टीव्हीवाल्यांनी त्या अपघाताच्या बातमीबरोबर तेही दाखवलेलं होतं. बाजूला आप्तस्वकीय मंडळी उभी होती, काळवंडलेल्या चेहऱ्यांनी. केदारनाथांनी हातातला ड्रिंकचा पेला पटकन कपाटात ठेवून गेला. ते सगळं बघणं त्यांना असह्य झालं होतं. ते भराभरा टीव्हीकडे गेले आणि त्यांनी टीव्ही ऑफ केला. बातम्या पूर्ण झालेल्या नव्हत्या, अर्ध्याही संपलेल्या नव्हत्या. केदारनाथांचं पुढच्या बातम्यांशी काहीच नातं नव्हतं, देणं घेणंच नव्हतं. ते तिथेच उभे राहिले. केदारनाथ परत ड्रिंक्सकडे येताना पुटपुटले. यांना अपघात आणि मृत्यू ह्याशिवाय बातम्याच मिळत नाहीत का काय? लेकाचे मृतदेह दाखवून थांबत नाहीत, त्यांच्या चिताही दाखवतात, हरामखोर. केदारनाथांनी तयार केलेल्या ड्रिंकचा प्याला कपाटावरनं उचलला. अजून त्यांनी एकही घोट घेतलेला नव्हता. हातात पेला घेऊन ते खुर्चीकडे वळले. त्यांना खुर्चीत बसून रिलॅक्स होऊन ड्रिंक घ्यायचं होतं. खुर्चीकडे वळताना त्यांच्या नाकात कसला तरी वास घुसला. त्यांना तो तीव्रपणे जाणवला. तो त्यांना नको असलेला वास होता, उग्र दर्पाचा. कुणीतरी प्रयत्न करून ओली लाकडं पेटवावीत आणि त्या ओल्या लाकडांनी अखेर पेट घ्यावा आणि पेटता पेटता विरोध म्हणून असं म्हणतात कडवट्ट ओला धूर सोडावा ना, तसा वास.
केदारनाथांनी तिरस्काराने त्या बंद टीव्ही स्क्रीनकडे बघितलं. टीव्ही बंद होता. दुधाळ काचेवर कसलंही चित्र नसलेला तो स्क्रीन शांत होता, एकदम कोरा. केदारनाथांना वाटलं होतं आपण टीव्हीच बंद करायला विसरून गेलो. एकत्रित पेटवलेल्या चिता जळतायत, त्यातली लाकडं पेटली आहेत, ती पार खोलवर ओली आहेत आणि कडवट्ट धूर भोवती पसरून आहे. तो धूर नाकात घुसून श्वास घेणं अशक्य करून सोडलंय त्या ज्वालांनी, त्यातल्या धुरानी. अंग झाडत त्यांनी तीव्रपणे जाणवलेला धूर नाकातून जोरानं हॅ हॅ करत बाहेर टाकला. हातातल्या पेल्यातलं ड्रिंक हिंदकळलं. त्यांनी पेला सावरला. कुठलं गाव, कुठल्या गावची माणसं, बातम्या देणारीनं सांगितलं का नाही हेही त्यांना आठवेना. मरण माणसाच्या हातात नाही, पण देह कसा जाळावा हे तरी आहे का नाही. विद्युत दाहिनीत का नाही देह जाळला जात, असं त्यांना वाटलं. अशा सोयी गावोगावी खेडोपाडी व्हायला हव्यात. जिथे वीज आहे तिथे विद्युत दाहिनीतून प्रेताची विल्हेवाट लावायला हवी, म्हणजे आसमंतभर हा लाकडाच्या धुराचा, गोवऱ्यांचा, रॉकेलचा वास पसरून राहणार नाही. कुठलीही ओली वस्तू जळताना वास हा येणारच, पण हे असं उघड्यावर. त्यांना त्या अंगानं फारसं पुढे जाऊन विचारही करवेना, ते शहारतच राहिले. उघड्यावर प्रेत जाळून परिसरात जळका वास पसरवत ठेवण्याचा कुणालाही अधिकार नाही, अशा मताशी ते येऊन थांबले आणि मग त्यांचं मन थोडं निवलं. त्या जळत्या चितांकडे पाहून जाणवलेला वास त्यांच्या मस्तकातून काही जाईना. संवेदन वेहण्यातनं जाऊन तो पार मस्तकात घट्टपणे बसून राहिला होता. टीव्हीला वासाचं चॅनल असावं, अशा प्रकारे त्या चितांकडे बघून त्यांना तो वास जाणवला होता. नुसता जाणवलाच नाही, तर त्यांच्या घ्राणेंद्रियांवर त्या वासानं ताबा मिळवला. हवेतून स्वच्छ श्वास त्यांना घेताच येईना. ते आवेशानं चडफडत खुर्चीतून उठले. त्यांनी ग्लास कपाटावर ठेवला, तरातरा पंख्याकडे गेले आणि त्यांनी हिवाळ्याचे दिवस असून सुद्धा पंखा फुल्ल करून टाकला. हॉलभर भराभरा थंड, अंगावर शहारे आणणारी बोचरी हवा भिरभिरत राहिली. थंड हवेची तीव्रता वाढली तसं त्यांचं अंग शहारलं, पण नाकातनं तो वास काही जाईना, उलट तीव्रपणे तो जाणवतच राहिला होता. घरात डास येऊ नयेत म्हणून बंद केलेल्या खिडक्या त्यांनी बोल्ट खालीवर करून उघडल्या. पडदे पार टोकापर्यंत सारले आणि ते खिडकीपाशीच उभे राहिले. त्यांना स्वच्छ नेहमीची हवा हवी होती. छाती फुगवून खिडकीशी उभं राहून त्यांनी सर्व शक्ती एकवटून नाकपुड्या फुलवून खोलवर श्वास घेतला. घेतच राहिले. खास त्याच प्रकारानं, आणि त्यांना खिडकीबाहेरची तशाच वासाची हवा जाणवत गेली. घृणेची तीव्रता वाढतच गेली. नको असलेला पदार्थ तोंडात घालावा आणि थू थू करून जिभेवरनं तोंडातून फेकून द्यावा, तसा त्यांनी आत्ता खोलवर घेतलेला श्वास फॅ फॅ करत बाहेर टाकला. नॅपकिन घेऊन नाक साफही केलं. त्या वासाचा कणभराचाही अवशेष त्यांना स्वतःजवळ ठेवायचा नव्हता. त्यांना गुदमरायला होत होतं. आतून कमालीचं अस्वस्थ वाटत होतं. पाय उंचावून त्यांनी दूरवर नजर टाकली. पलीकडे वसून असलेल्या झोपडपट्टीकडे त्यांची नजर गेली. त्या झोपड्यांपैकीच एखाद्या झोपडीनं पेट घेतलेला असावा असं त्यांना वाटलं. मनात तसा विचारही आला. छताला लटकवलेला कंदील खाली पडून झोपडी पेटल्याच्या घटना त्यांनी कैक वेळा पेपरातून वाचल्या होत्या. अनवधानाने किंवा अज्ञानाने अशा घटना घडताना त्यांनी पाहिल्या होत्या, ऐकल्या सुद्धा होत्या.
त्यांना वाटलं सरपण संपलं म्हणून झोपडपट्टीतल्या कोणा स्त्रीनं काँग्रेस गवत पेटवलं असणार, किंवा इथे तिथे बी पडून वाढलेलं काँग्रेसचं गवतच कोणीतरी पेटवून दिलंय, त्याचाच हा वास. एखाद्या गोष्टीचं अस्तित्व नष्ट करण्याचा सोपा मार्ग म्हणजे ते जाळून टाकणं, पेटवून देणं, त्याची राख करून टाकणं. वाढलेली झाडं अशानं जळून जात होती, पण जमिनीत दडून रुजून बसलेलं बी पावसाळा आला की हसत हसत रोपट्यातून उभं राहतं, हे त्यांनी पाहिलं होतं. गेल्याच महिन्यात त्या बाजूला फिरायला गेल्यावर त्यांच्या मनात आलं होतं, आपणच पैसे देऊन हे काँग्रेस गवत उपटायला सांगायला हवं, कोणीतरी पेटवून देण्यापेक्षा, त्याचा वास पसरण्यापेक्षा. एक दोघांकडे चौकशी करून सुद्धा कोणी त्या कामासाठी वेळ काढायला तयार नव्हतं. सुट्टीच्या दिवशी येतो म्हणूनही त्या गवताशेजारी संसार मांडून असलेल्या झोपडीतलंही कोणी फिरकलं नाही. केदारनाथांना ते गवत कोणी पेटवून देऊ नये ही इच्छा होती. त्यांना काळजी होती ती त्या पेटण्यानं पसरणाऱ्या वासाची. कुठलाही जळका वास त्यांना बेचैन करत होता. ते त्याबाबत अतिसावध होते. घरातही काही जळणार नाही, करपणार नाही याची ते अतिशय काळजी घेत, अतिशय दक्षपणे वावरत. मागे एकदा अनवधानानं गॅसवर दूध राहून गेलं होतं. ते करपल्याचा वास 8 दिवस घरात भरून राहिल्यानं त्यांनी स्वयंपाक खोलीत प्रवेशच केला नव्हता. घेतलेल्या प्रत्येक श्वासात त्यांना तोच वास जाणवत होता. चंदनाच्या धुपातूनही त्यांना दूध करपल्याचा, दिवा मालवण्याचा तुपकट धुरकट वास येतच राहिला होता. चहासुद्धा त्यांनी कितीतरी दिवस बाहेर जाऊन घेतला. 8-15 दिवस स्वयंपाकघराचं दार सुद्धा उघडलं नाही. ते दूध तापवलेलं जळकं भांड त्यांनी आपल्या हाताने मांजराचं नको असलेलं पिलू पार लांबवर जाऊन टाकून यावं ना, तसं ते पातेलं दूरवरच्या कचराकुंडीत पिशवी सकट टाकून दिलं. घरी आल्या आल्या बेसिनवर पार कोपरापासून डेटॉल साबणाने त्यांनी 5-10 वेळेला हात रगडून रगडून धुतले. नाकाजवळ नेऊन ओल्या तळव्यांच्या बोटांच्या पेरांचा त्यांनी खोलवर श्वास घेत तो वास, त्याचा कणभरही स्पर्श मागे उरलेला नाही ना याची खात्री करून घेतली. तरीही त्यांचं मन त्या वासानं चांगलं आठवडाभर पछाडलेलं होतं, आतमध्ये गुदमरलेलं होतं. कपड्याच्या घड्या उलगडल्या, वाचायला घेतलेल्या पुस्तकाचं पान उलटलं, कपाट उघडलं की त्यांना सेकंदभर तरी कितीतरी दिवस तो वास हमखासपणे येत होता. त्या वासाच्या स्पर्शानं, जाणीवेनं त्यांचं उभं अंग आतून शहारायचं, ते घायाळ व्हायचे. पंखा फुल करून, खिडक्या सताड उघडून ते कितीतरी वेळ ओ गॉड, ओ गॉड असं म्हणत फेऱ्या घालत राहायचे. फेऱ्या मारून दमून गेले की सोफ्यात बसायचे. अति थकल्यामुळे त्यांचे डोळे मिटायचे. काही काळ त्यांना गाढ झोप लागायची आणि मग जागृतीतून एका वेगळ्याच अवस्थेत गेल्यानं त्यांना त्या वासाचा, त्याच्या त्रासाचा विसर पडायचा. जाग येताच ते अंगात शर्ट अडकवून, चपलात पाय सरकवून दूरवर फिरून येत. सभोवतीची दृश्य, माणसं यांना निरखत, न्याहाळत राहत. मग आपोआप त्यांच्याही नकळतपणे नेहमीचा वास त्यांच्या नाकात शिरत असे. हा वास आपलं जगणं एक दिवशी असह्य करून सोडणार आहे अशी एक विदारक जाणीव त्यांना अलीकडे तीव्रपणे होत होती. पूर्वी तास अर्ध्या तासात ते पूर्वस्थितीत येत किंवा लांबवर कुठे दुसरीकडे गेले की तो वास जाणवायचा थांबलेला असे. तेव्हा शरीर तरुण होतं. मनाला समजावणं फारसं कठीण जात नसे. घरात बायको होती, मुलगी होती. पण गंमत म्हणजे केदारनाथांना तीव्रपणे जाणवणारा तो वास घरात फक्त त्यांना जाणवत होता. इतरांना, भेटायला बाहेरून येणाऱ्यांना तो वास जाणवत नव्हता. हा असा छळ आपलाच का होतोय त्यांना कळत नव्हतं. ते चिडून उठत. आधी इतरांवर चिडत, कारण लोक वास येऊन सुद्धा आपल्याला सांगत नाहीयेत असा त्यांचा दावा होता.
नंतर त्या वासाचा मारा सोसणं असह्य झाल्यावर ते स्वतःवर चिडत आवाज चढवून चढ्या आवाजात अंगुली निर्देश करून बायकोला आणि मुलीला म्हणत, खोटं बोलताय तुम्ही, साफ खोटं बोलताय. एकाच घरात एकाच खोलीत असणाऱ्यांना वेगवेगळे वास येणं कसं शक्य आहे? शक्य तरी आहे का ते? बनवा मला मूर्ख ठरवा. साले सगळे बदमाश आहेत, इथून तिथून सगळेच, घरातले घराबाहेरचे सगळे. खोटं बोलणाऱ्याला ना गोळ्या घालायला पाहिजेत, गोळ्या. मी घालीन सुद्धा बरं का एखाद्या वेळी. स्वतःवरचा ताबा जाऊन ते हेलपाटत. जागीच डोळ्यांच्या नसा ताणून तणतणत राहत, थरथरत बसत. बायको म्हणायची, खोटं वाटतंय ना? जा बाहेर फिरून या. स्वच्छ बाहेरच्या हवेनं बरं वाटेल तुम्हाला. मी मी का म्हणून बाहेर जाऊ? तू जा. ह्या तुला साथ देणाऱ्या मुलीला घेऊन जा कुठेही जगाच्या पाठीवर. घर माझं आहे, मी इथे राहणार. मी का जाऊ? ह्या भांडाभांडीला, वादावादीला फारसा काही अर्थ नाहीये हे समजून सुरुवातीला बायको गप्प बसायची. मुलीला घेऊन दुसरीकडे निघून जायची. पण मध्ये 8-15 दिवस लोटले की केदारनाथांना कुठून तरी एखाद्या अवचित क्षणी त्या वासाची जाणीव व्हायची आणि ते आतून असह्यपणे पेटून उठायचे. घरात कशाला तरी आग लागली आहे, काहीतरी जळतंय असं वाटून तरातरा घराचा कोपरान कोपरा शोधायला लागायचे. बायकोचे केस धरून हिसडा देऊन ते विचारत, सांग सांग, आपल्याच घरात असा वास का जाणवतोय? कसलं चेटूक करतेयस मला? मी असा तळमळताना तू आणि ही माझी मुलगीच येते कशी? सांग ना, सांग. आणि ते बेभानपणे हातवारे करत असत. बायकोनं शांतपणे सांगितलं की हा सगळा तुमच्या मनाचा खेळ आहे. वास फक्त तुम्हाला येतोय. तुम्ही एकटेच कसे काय पिचाळताय? तुम्ही आठवा ना, पहिल्यांदा कधी तुम्हाला असा वास आला? हा भपकारा कधी जाणवला? आठवा की. केदारनाथ बायकोपासनं दूर होत, जागा शोधून कुठेतरी कोसळत, स्वतःचंच डोकं हातात धरून गदगदत बसत. त्यांनी स्वतःशी तर्क केला होता, अंदाज बांधला होता. थोडं मन शांत झाल्यावर त्यांनाही तो क्षण स्मरत होता, जेव्हा त्यांना अगदी पहिल्यांदा वास जाणवलेला होता. ओला, जळका, त्यांच्या भोवती वलयांकित होऊन कितीतरी वेळ व्यापून राहिलेला तो वास, दुर्गंधीयुक्त. त्या दिवशी मध्य प्रदेशातल्या एका गावी टॅक्सीनं अर्जंट काम होतं म्हणून ते रात्रीच निघाले होते. नाक्यावर घाईघाईनं जी टॅक्सी उपलब्ध होती त्याला आपल्या कामाचं स्वरूप सांगून ते टॅक्सीनं निघाले. ज्याच्या 5-6 टॅक्सीज होत्या तो हिरामल त्यांच्या ओळखीचा होता. केदारनाथांना कामानिमित्त असं वारंवार टॅक्सीनं जायला लागायचं. तिकीट काढणं, रिझर्वेशन करणं यापेक्षा टॅक्सीनं जाणं त्यांना नेहमी परवडत असे. महत्त्वाची कागदपत्रं बाळगणं, विसराविसरी न होणं, प्रवासात असताना पुढे होणाऱ्या भेटीविषयी विचार करणं त्यांना जमत असे म्हणण्यापेक्षा ते सोयीचं पडत असे. कधी थेट कामाच्या गावापर्यंत कोणी सहप्रवासी मिळे, मग गप्पा-टप्पा होत. कधी एकट्यानं जाणं होई. प्रवास कंटाळवाणा वाटला तरी करणं भाग असे. नेहमीच विमानानं जाणं परवडत नसे आणि काही ठिकाणी तर विमानसेवा उपलब्ध नसायची. त्यापेक्षा हिरामलकडे जायचं, टॅक्सी पकडायची, ठिकाण गाठायचं, काम करायचं आणि परत यायचं हा प्रघात पडला होता आणि तो सोयीचाही होता. गेल्या 4-5 वर्षात टॅक्सीनी गेल्यामुळे हिरामलकडचे ड्रायव्हर सुद्धा त्यांच्या ओळखीचे झाले होते. तेही गप्पा मारत. कधी चालू राजकीय घडामोडींवर, तर कधी सिनेमावर, कधी नटनट्यांवर. खेळीमेळीचं, दोस्तीचं वातावरण. गप्पा होत. पण त्या दिवशीचा ड्रायव्हर गाव सोडून टॅक्सी चांगली 8-10 किलोमीटर्स रस्ता संपूनही बोलत नव्हता. खिडकीतून बाहेर बघून केदारनाथांचं स्वतःशी विचार करणं चालू होतं.
बोलणी व्यवस्थित झाली, सौदा पटला, तर केदारनाथांना चांगला 50-60 हजाराचा येत्या 3-4 महिन्यात नफा होणार होता. ढील किती द्यायची, पर्सेंटेज किती ठरवायचं, याचे हिशोब मनातल्या मनात त्यांचे सुरूच होते. कुठलीही कृती घडण्याअगोदर माणूस विचार करत असतो बराच वेळ. त्यांचं स्वतःशी गणित मांडणं, पडताळा करून बघणं सुरू असतं. केदारनाथांचंही तेच सुरू होतं. काही काळ ते आत्ममग्न होते. त्यांचे विचार दुसऱ्या दिशेनं सुरू झाले. त्यांची दिशा बदलली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की आजचा हा टॅक्सी ड्रायव्हर नवीन आहे. आपण याला आजवर पाहिलेलंच नाहीये. कुरेशी, फर्नांडिस, डिसूझा, शिवा ह्यांची आणि केदारनाथांची नुसती तोंड ओळख नव्हती, तर दोस्ती होती. जेवणासाठी 5-15 रुपये भत्त्याशिवाय जास्त दिले की ती मंडळी खुश असत. केदारनाथांच्या बरोबर जाण्यासाठी त्यांच्या स्पर्धा चाले. मी तू सुद्धा होई, कारण केदारनाथ सढळ हातानं पैसे हातावर ठेवतात आणि एवढंच नाही तर खुल्या दिलानं आपल्याशी वागतात. हा सगळ्यांचा अनुभव होता. पण आज नेहमीचा चेहरा दिसेना. समोरच्या सीटवरनं बोलणंच फुटेना. तेव्हा केदारनाथांनी ते लक्षात येताच त्याला हसून विचारलं, क्या भाई नये हो क्या? समोरच्या टांगलेल्या आरशातला अँगल ॲडजस्ट करत तो खर्जातून म्हणाला, पुन्हा शांतता. त्याची ती कपाळावर आलेली कॅप, डोळ्यावरचा शेडचा गॉगल, दाढी, मिशा, यातून त्याचा चेहरा केदारनाथांना जाणवला नाही. पांढरे कपडे, हातात ग्लोव्ज यानं त्याचं रूप दिसत नव्हतं. 5-7 बोटाच्या अंतराचं केसाळ मनगट तेवढं जाणवलं. गालावरचे केस सोडून उरलेल्या उंचवट्यातनं काळसर रंगाची जाणीव झाली. अगदीच काळवंडलेला काळा रंग. तो अबोल असावा अशी केदारनाथांनी स्वतःची समजूत करून घेतली आणि ते थोडं शांत बसले. गाडी तो वेगात चालवत होता, त्यामुळे भसाभस बाहेरची हवा आत घुसत होती, नाकात जात होती, केस भुरभुरत होते. भांग तर पार विस्कटून गेला होता. केदारनाथांनी ॲटॅची उघडली, सोबत वाचायला घेतलेलं मासिक काढलं आणि चष्मा डोळ्यावर चढवून वाचायला लागले. पानं फाड फाड उडायला लागली. त्यांनी पुस्तक मिटलं, शेजारी ठेवून दिलं. खिडक्यांच्या काचा चढवल्या आणि त्यांचं सहज समोरच्या सीटवरच्या ड्रायव्हरकडे लक्ष गेलं. आपल्या हालचाली तो लक्षपूर्वक बघतच नाही, तर टिपतोय तेही गंभीरपणे हे त्यांना जाणवलं, जाणवतच गेलं आणि ते क्षणभर थरकले. भर्रकन मागून एक ट्रक वेगानं येऊन टॅक्सीला ओलांडून गेला सुद्धा. ट्रकच्या कर्कश हॉर्न केदारनाथांचेच कान किटले. त्यांनी कानावर हात ठेवला आणि त्याच्याकडे बघून म्हणाले, ये ट्रक वाले क्या चलाते यार ट्रक. इस देश में एक्सीडेंट रोड पर होते ना, उसमें से 80% ट्रक वाले ही होते. यमदूत है साले. ते हसले, थोडंसं मोकळं ढाकलं. त्यानंही काही प्रतिक्रिया ह्याच्यावर व्यक्त करावी, बोलणं सुरू व्हावं म्हणून. समान विषय असला की माणसं त्यांच्याही नकळत मोकळी होतात, मनातलं बोलत सुटतात. हा त्यांचाही अनुभव होताच की. शिवाला विनोदी चुटके आवडायचे. फर्नांडिस नट्यांविषयी, त्यांच्या पोझेसविषयी बोलत सुटायचा. कुरेशीला देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात झालेल्या जातीय दंगलीची मुळातून तपशील देण्यात रस. आणि डिसूझा आपण अमिताभचे कुठले सिनेमे किती वेळा पाहिले याची डायरीज बरोबर घेऊन यायचा. मध्यंतरी वीरभद्र होता वर्षभर. त्याला कोडी सोडवायला आवडायचं. गाडी कुठेही थांबवली तरी तो तेवढ्या वेळात बिडी तोंडात ठेवून उभ्यानं खिशातनं चिटोरं काढून कोडं सोडवत उभा असायचा. कुठलंही सोडवलेलं कोडं त्याने कुठेच पाठवलं नव्हतं. कोडं सोडवून ठेवलेल्या बक्षिसापैकी कुठलंही बक्षीस त्याला मिळालं नव्हतं. तरीही त्याच्या हँडबॅगेत पेपरातून कापून ठेवलेली चिठोरी असायचीच कोड्यांची. घाट उतरल्या उतरल्या केदारनाथांना हवेत अचानक बदल जाणवला. कुंद हवा चौफेर पसरून होती. बंद केलेल्या खिडक्या त्यांनी उघडल्या. अर्ध्या तासानं एक छोटंसं गाव लागणार होतं. तिथे टॅक्सी थांबवून त्यांना चहा घ्यायचा होता. तो टपरीवाला ओळखीचा होता.
चहासोबत तो केदारनाथांना उकडलेला अंड, मिरपूड आणि मिठाची पूड द्यायचा. थोडी विश्रांती घेऊन चहा सिगरेट आटोपून मग पुन्हा 3-4 तासांचा प्रवास करता आला असता. मुक्कामाला ते पहाटेच्या पुढे पोचणार होते. उजाडता उजाडता काळोखाच्या लाटा विरता विरता प्रकाशाचे रंग स्पष्ट होता होता पोचणार होते. हा एक अंदाज, आडाखा. पुढचं सगळं मनात तयार होतं. मुक्कामापर्यंतचं, नंतरचं सुद्धा. म्हणजे कुठे भेटायचं, फोन कुठे करायचा वगैरे. आणि अचानक हवामानात विलक्षण बदल झाला. जाणवत गेला आणि त्या जाणवण्याची तीव्रता कणाकणानं वाढत गेली. बघता बघता चहूबाजूनी दिशा झाकोळून आल्या. वाहणारा वारा मंद झाला. त्याच्यातल्या झुळुकात संपून गेल्या. एक प्रकारची गूढ, अबोल निश्शब्दता आसमंतात भरून राहिली. कुठल्या तरी बंद डब्यात आपण सापडलोय, श्वास घेणं जड जातंय, आपण गुदमरतोय, असं त्यांना प्रकर्षानं वाटत गेलं आणि ते अस्वस्थ झाले. ड्रायव्हर तर गाडी 70-80च्या स्पीडनं चालवत होता, स्पर्धेत भाग घ्यावा तसा. त्यांनी आपलं लक्ष रस्त्यावर केंद्रित केलंय हे केदारनाथांनाही जाणवत होतं. मागून पुढून एखाद दुसरं वाहन जात होतं, तेही वेगानं पास होत होतं. झुंग झॅप असे चित्कार दोन्ही वाहनांच्या वेगामुळे कानात शिरत होते. शेवटी न राहून केदारनाथ ड्रायव्हरला म्हणाला, "अरे भाई, वैसी कोई जल्दी नहीं है, धीरे चलो. मेरी पहले ही फ़ोन पे बात हुई है. वो लोग तो मिलेंगे. घंटा 1.5 घंटा इधर उधर की बात है." आणि वातावरणाचा मनावरचा ताण सैल व्हावा म्हणून ते हसले. समोरच्या आरशातनं ड्रायव्हरनं गुस्स्यानं त्यांच्याकडे बघितलं आणि चिडलेल्या जनावरानं फुत्कार टाकावा तसा त्यांनी श्वास टाकला. केदारनाथ थोडे हादरले, पण दाखवणं शक्य नव्हतं, कारण एव्हाना रस्त्यावरच्या वाहनांची संख्या कमी झाली होती. 15-20 मिनिटाच्या अंतरानं एखादा वेगानं जाणारा ट्रक दिसत होता. या माणसानं धडाधडा बोलावं, ओरडावं, चिडावं, शिव्या द्याव्यात असं त्यांना वाटलं. कशाही प्रकारे बोलता झाला ना तो, तरी त्यांना हवा होता, पण हा बोलतच नव्हता. त्याचं बघणं, बसणं, चेहरा लपवणं सगळं त्यांना जसा जसा वेळ जात होता तसं तसं ते सगळं गूढ आणि अनाकलनीय वाटत होतं. केदारनाथ म्हणाले, "अरे टेप लगाव ना भाई." तो घशातनं म्हणाला, "बंद आहे." आणि त्यांनी गाडीचा वेग अजूनच वाढवला. तसे केदारनाथ घाबरले, जाग्यावर चुळबुळत राहिले. टॅक्सीत बसतानाच आपण हिरामलशी बोलायला हवं होतं असं त्यांना वाटलं. हा नवा ड्रायव्हर त्यांनी का दिला त्यांना कळलं नाही. तेही घाईत होते. आपल्या माहितगारापैकी कोणीतरी असावा असं त्यांना आधी वाटलं होतं. ते तेवढे चिकित्सक नव्हते. कारण केदारनाथ हे हिरामलचं नेहमीचे गिऱ्हाईक. न कुठे कुरकुरणारं, पैशाचा व्यवहार चोख ठेवणारं. आकाशाच्या घुमटाला कोणीतरी टाचणी लावावी तसं झालं. इतका वेळ कोंदटून राहिलेली हवा वेडीवाकडी व्हायला लागली. झाडं मुळापासनं हालायला लागली. वारा जोरात वाहायला लागला आणि धुळीचे लोट वाऱ्याबरोबर इकडून तिकडे वाहायला लागले. ड्रायव्हरला गाडी चालवणं कठीण जात होतं, तरीही त्यांनी स्पीड काही कमी केला नाही. बघता बघता टप टप आवाज करत पाऊस सुरू झाला. धारांच्या माध्यमातनं आकाश जमिनीवर उतरायला बघत होतं. वारा, पाऊस आणि भोवतीचा अंधार केदारनाथांचं धाबच दणाणलं. ते भेदबीड ड्रायव्हरला म्हणाले, "थोडी देर ठहरो, जरा पानी कम होने दो. पेड़ के नीचे रस्ते से हटकर गाडी ठहरा दो. क्या ख्याल है?" त्यांनी विचारलं थोडंसं भीत. आणि केदारनाथांचं बोलणं आपल्या कानावर पडलंच नाही अशा आविर्भावात तो ड्रायव्हर. पावसाचा वेग वाढत होता. धारा हेलकाव्या घेत होता आणि गाडीत पाऊस घुसतच होता. तेवढ्यात कडाडून वीज चमकली. सगळं जग क्षणभर झळाळून गेलं. पुन्हा भोवती मिट्ट अंधार. रस्ता नेहमीचा होता, माहितीतला होता, तरीही भीती वाटत होती.
रस्त्यावरून वाहनांची ये-जा थंडावली होती. प्रत्येकानंच कुठेतरी आसरा घेतलेला असणार. झाडाखाली, रस्त्याच्या खाली उतरून बाजूला किंवा चहासाठी थांबलेल्या हॉटेलजवळ सुद्धा. केदारनाथांचं इतर वाहनांच्या बाबतीत तर्क लढवणं सुरू होतं. इतर वाहनं, त्याचे चालक याबाबत विचार करतानाही बरं वाटत होतं त्यांना. आता आपलं काय होणार त्यांना माहिती नव्हतं. सगळंच अनिश्चित आणि अतर्क्य वाटत होतं. तोच ड्रायव्हरनं गाडी रस्त्यापासून आत घुसवली. डाव्या अंगानं छोटासा डोंगर होता त्या कडेला. खडकाळ खाचखळग्याच्या रस्त्यानं चाकामुळे चिखल पचापचा उडत होता. तो आत्ता थांबेल, नंतर थांबेल असं वाटत होतं त्यांना, पण त्याचं गाडी आत आड रस्त्याला नेणं सुरूच होतं. भोवती अंधार होता, तरीही त्या अंधारात डोंगर, झाडं अस्पष्टशी का होईना दिसत होती, जाणवत होती. तसं ह्या रस्त्यावरचं केदारनाथांना सर्वच काही अपरिचित नव्हतं. गाडीच बिघडली, कार्बोरेटरच खराब झाला, पाणीच संपलं, तर ह्याच रस्त्यावर ते कुठं कुठं 2-2 तास रात्री थांबलेही होते, पण तेव्हा त्यांना एकटं वाटायचं नाही. कारण हातांनी काम करता करता ड्रायव्हर एकसारखा बडबडत असायचा, शिळेवर गाणी म्हणत असायचा किंवा काय मिस्टेक आहे हे केदारनाथांना बॉनेट उघडून दाखवत असायचा. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात करून कुठे पाना माग, स्क्रूड्रायव्हर माग त्याचं सुरू असायचं. 5-10 मिनिटांनी मनगटावरचं घड्याळ बघून केदारनाथ म्हणायचे, "देखो भाई जल्दी करो, घंटा तो यहाँ निकल गया, पहुंचने में देर हो जाएगी, नींद नहीं मिलेगी." यावर कुरेशी एकदा त्यांना म्हणाला होता, "अरे सफर है साहब, झंझट तो होना मांगताच ना, उसमें तो मजा है." आणि तो हसायचा. त्या सगळ्या ड्रायव्हरची केदारनाथांना प्रकर्षानं आठवण झाली. त्यांच्यासोबत टॅक्सीतनं प्रवास करताना कधी भीती वाटली नव्हती, अविश्वास वाटला नव्हता, किमान आजच्यासारखा. आज सगळंच विपरीत वाटत होतं. धीर सुटून केदारनाथांनी चढ्या आवाजात विचारलं, "अरे नाम क्या है भाई आपका? इधर उधर गाडी डाल रहे हो आप?" आणि इतका वेळ गप्प बसलेला ड्रायव्हर फसकन हसला आणि पचकन थुंकावत असा म्हणाला, "गबे बुड्ढे, मेरा नाम लेके क्या करेगा तू? अब तुझे मैं बोलूंगा वैसाच करना पडेगा क्या?" आणि तो विस्कट हसला. त्या अंधारातही त्याचे पांढरे दात चमकून उठले. चष्मा आणि कपाळावरची टोपी यामुळे त्याचा चेहरा, चेहरेपट्टी केदारनाथांच्या लक्षात आली नाही. त्यांनी गाडी आत आणली, कचकन ब्रेक लावले, गाडी थांबली. "अरे यहाँ यहाँ क्यों गाडी खड़ी कर रहे हो भाई?" केदारनाथांनी शब्द उच्चारणं अशक्य होतं, तरी त्याला स्वतःचं धैर्य एकवटून विचारून घेतलंच. त्यांचं वाक्य संपतंय न संपतंय तोवर त्यांनी खाडकन गाडीचं दार उघडलं. केदारनाथांच्या खिडकीशी थांबून म्हणाला, "चल खाली उतर." केदारनाथ जागचे हालेनात, तेव्हा त्यानं ड्रायव्हरच्या खिडकीतनं हात घालून केदारनाथांच्या बाजूचं दार, बोल्ट उघडलं. त्यांना हाताला धरून खासकन बाहेर ओढलं. बाहेर हा पाऊस होता. ड्रायव्हर डिकीकडे गेला. त्याने डिकी उघडली आणि आतून पांढऱ्या कपड्यातलं काहीतरी खसकन जोर लावून ओढून खाली पाडलं. धप्पकन आवाज आला. तेवढ्यात वीज चमकली. ड्रायव्हरने डिकीतनं कोणाचं तरी प्रेत काढलं होतं. ते कोणाचं होतं माहीत नव्हतं. त्या माणसाचा चेहरा त्यांना दिसला नाही, पण सुटाबुटातल्या माणसाचं ते प्रेत होतं. अंगावर रक्ताचे ओघळ होते. कोणीतरी त्याचा खून केलेला असावा. कोणीतरी म्हणजे म्हणजे त्यांना वाटलं कदाचित ह्यानंच, ह्या ड्रायव्हरनं. यानेच का दुसऱ्या कोणी. आरडाओरड करण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं, पण भीतीमुळे का पावसामुळे का हवेतल्या गारव्यामुळे त्यांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेनात. हा 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 असाच आवाज बाहेर पडत होता.
गाडीपासून त्यांनी ते प्रेत थोड्या अंतरावर नेलं. त्यांनी जबरदस्ती केली म्हणून केदारनाथांना ते प्रेत ओढून नेण्यात त्याला मदत करणं भाग होतं. त्याच्या खिशात पिस्तूलही होतं. ते त्यांनी केदारनाथांवर रोखून धरलं. ते हातवारे करून ओरडायचा प्रयत्न करत होते तेव्हा पिस्तूल त्यांच्यावर रोखून तो म्हणाला, "दे गडबड किया तो गोली मार दूंगा, तुझे भी इसके साथ जला दूंगा." पळत जाऊन त्यांनी डिकीतनं पेट्रोलचा कॅन आणला. भराभरा त्या प्रेतावर कॅनमधलं पेट्रोल ओतलं आणि काडी लावून दिली. पाऊस, पेट्रोल आणि जाळ यांचा संघर्ष, झगडा काही सेकंद चालला. त्या प्रेताच्या कपड्यांवर भरपूर पेट्रोल ओतल्यामुळे त्यांनी पेट घेतला आणि चहूबाजूनी एक ओला, जळका, कडवट्ट धुराचा लोट पसरत गेला. केदारनाथांना वेढून राहिला, त्यांच्या श्वासातच मिसळला. काय घडतंय हे कळायच्या आत सगळं घडून गेलं होतं. ते त्याला साक्षी होते, पण असहाय्य होते. त्यानं बस म्हणताच ते गाडीत बसले, ओल्या अंगानं निथळत, अगदी गप्प. त्यांचं अंग थरथरत होतं. भीतीनी का थंडीनी त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी डोळे मिटले आणि मागच्या सीटवर ते पडून राहिले, घडून गेलेलं क्रमवारीनं आठवत. कधीतरी पाऊस थांबला होता. दिशा फाकल्या होत्या आणि ते मुक्कामाला पोहोचले होते. त्यांना त्यांच्या जागी सोडताना ड्रायव्हरनं त्यांच्याकडे झुकून आपल्या घोगऱ्या धमकावणीच्या स्वरात म्हटलं, "इसमें का कुछ कुछ बताया ना तूने, तो तू भी ऐसीच मौत मरेंगा, समझा क्या?" केदारनाथांना कापरं भरून ताप आला. आपण कशासाठी निघालो होतो, कुठल्या कामासाठी, त्यांना काही म्हणता काही आठवेना. कुणाचा तरी फोन आला होता. हॉटेल मॅनेजरनी त्यांना काहीतरी निरोप दिला. त्यांना खऱ्या अर्थानं जाग आली तेव्हा ते आपल्या घरी, आपल्या बेडवर होते. शेजारी बायको होती, समोर मुलगी खेळत होती. बायको विचारत होती, "अहो, घरून निघताना तर ठीक होतात. ताप असा कधी आणि कसा भरला तुम्हाला? मग तुम्हाला इतकं बरं नव्हतं तर घरून गेलातच का तुम्ही?" पण तापात मात्र खून, पाऊस, खून, वारा, वास असं काहीतरी बडबडत होता. तिला ते सगळं विचित्र वाटलं होतं. स्वतःवर ताबा ठेवत, मनातली भीती चेहऱ्यावर, डोळ्यात न उमटवता केदारनाथांनी बायकोला बजावलं, "काय खून कसला पाऊस पाऊस? काहीतरीच काय? तुला तरी लागतोय का ह्याचा संदर्भ? वाटेत भरपूर वादळ होतं, वारा होता. तेच मनात असणार गं. चिकार भिजलो होतो ना मी. ते बाधलं असणार." आणि ते बायकोचा चेहरा न्याहाळत हसले. तिची समजूत पटेल असंच आपण बोललो असं त्यांना त्या क्षणी तरी वाटलं. तापाचं, आजारपणाचं निमित्त तर हाताशी होतं, पण एकंदरीतच त्यांना घरातनं बाहेर पडायला नकोसं वाटत होतं. कामावर जाता येताना त्या माणसाशी भेट होऊ नये, किंबहुना इथून पुढच्या आयुष्यात त्याचं दर्शनही आपल्याला होऊ नये, ही त्यांची इच्छा होती. म्हणून जमेल तेवढे दिवस ते स्वतःच्याच घरात दबा धरून बसायच्या विचारात होते. वरवर तरी त्यांना सुरक्षितसं वाटत होतं. बाकी बाहेरचं जग त्यांना नको होतं. ते अतिशय फसवं, मायावी आणि किती बेभरवशाचं हे त्यांनी अनुभवलेलं होतं. पुन्हा त्या जगात जाऊन त्यांना कशाचाही अनुभव घ्यायचा नव्हता. आत्तापर्यंत मिळवलेला पैसा पुरेसा होता. घडलेल्या घटनेत खुद्द हिरामलचाच हात नसेल कशावरनं असंही त्यांना वाटलं. कारण त्याच दिवशी त्यांनी नवीन ड्रायव्हर कसं काय दिला? तो ड्रायव्हर या भागात नवीन नसणार, सराईत होता तो. वरून मग्रूर होता. हिरामल आणि त्या ड्रायव्हरनं संगनमत करून तर तो खून केलेला नसावा. आणि ते सगळं आपल्या माथी मारायचा तर त्याचा विचार नसावा. असा विचार त्यांच्या संशयी मनात विजेसारखा चमकून गेला आणि ते हाबकले.
हिरामलला भेटून त्याच्याशी काही बोलावं असं त्यांना वाटेना. हिरामलपेक्षा त्यांना त्या ड्रायव्हरने दिलेली धमकी आठवत होती. त्याला कुठून काही कळलं तर तो आपल्यालाच काय, आपल्या बायकोला, मुलीला गोळ्या घालून ठार करायला मागे पुढे बघणार नाही असा त्यांचा तर्क होता. त्यामुळे खुद्द बायकोशीही त्यांनी आपलं मन मोकळं केलं नाही. हिरामल येऊन भेटलाच नाही. म्हणजे एक तर ते सगळं कृष्णकृत्य त्या ड्रायव्हरचं असावं किंवा भित्र्या हिरामलला सगळं आपल्याकडून तपशिलासकट हवं असावं, हा अंदाज. घरात फोन खणखणला, कोणी अनोळखी माणूस दारात दिसला की त्यांना आतून कापरं भरत असे. मग ते चिडत, ओरडत, बायकोच्या अंगावर वसकून बोलत, तिच्या अंगावर धावून जात. 5-10 मिनिटं आपण कोण आहोत, आपण काय करतोय, याचं त्यांना भानच उरायचं नाही. या मानसिक दडपणापायी आपली शारीरिक क्षमता कमी होत चालली आहे. आपण माणसंच टाळायला लागलोय हे त्यांनाही हळूहळू कळत होतं, पण त्याच्यावर उपाय मिळत नव्हता. कुठे बाहेर जाऊन येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नसायचा. बायकोच्या सोबतीशिवाय कुठेही जाणं त्यांना नकोसं वाटायचं. तिला सोडून आपण बाहेर एकटे गेलो तर तो घरी येईल, सगळं नष्ट करेल असं वाटत राहायचं. भीतीच्या असंख्य लाटा आणि त्यांच्या जोरकस माऱ्यानं ते आतल्या आत घायाळ होत होते, विद्ध होऊन जगत होते आणि भ्रमिष्ठासारखे वागत होते. बायको आणि मुलगी सोडून ते इतरांकडे संशयानं बघत. इतरांच्या डोळ्यात, हालचालीत त्यांना उगाचच संशय यायचा. याला कुठून तरी काहीतरी कळलंय, हा आपल्याला पकडायला आलाय अशी त्यांची धारणा झाली होती. म्हणून कोणी आपल्याकडे येणं किंवा आपण उठून कोणाकडे जाणं त्यांनी संपवत आणलेलं होतं. त्यांचं अस्तित्व पुसून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. स्वतःशीच मांडलेलं एक भांडण, संघर्ष, झगडाच तो. कोणाला तरी त्यांची बायको सांगत होती की आजवर सर्दी पडशानं अंथरुणावर न पडणारे हे त्या दिवशीच्या वादळ वाऱ्यानं अगदी पिसाटल्यासारखे झालेत. बाहेर एखादी बाधा व्हावी तसे वागतायत. त्यांचा जगण्याचा उत्साहच संपलाय. काय करावं म्हणजे यांना बरं वाटेल ते कळत नाहीये आणि औषधोपचारानं बरा होणारा हा आजार मला वाटत नाही. आपण पूर्ववत व्हावं म्हणून ही आपल्याला कुठल्यातरी मानसोपचार तज्ज्ञाकडे नेणार आणि जे आपण आत दडवून ठेवलंय ते आपल्याला सांगून टाकावं लागणार असं त्यांच्या मनाने घेतलं. केदारनाथ व्हायलंट झाले, अंथरुणावरनं उठले, बाहेर आले आणि आपल्या बायकोच्या अंगावर त्यांनी हात टाकला. ते थकले तेव्हा थांबले आणि मग कोसळले. आपण जे करायला नको ते केलं हे कळून आलं तेव्हा पश्चात्तापाशिवाय त्यांच्या हातात काहीही उरलं नाही. पण बायकोला त्यांनी बेदम मारलं होतं. बायको मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. मेव्हण्यांनी त्यांना मनोरुग्ण सिद्ध केलं आणि रीतसरपणे वर्षभरात घटस्फोट घेतला. बायको आणि मुलगी गाव, घर आणि त्यांना सोडून गेली, कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा. त्या क्षणी त्यांना वाटलं होतं कोणाला नाही तर एकांतात निदान बायकोला तरी सांगून टाकायला हवं की त्या वादळ रात्री नेमकं काय घडलं, आपण काय पाहिलं, त्या घटनेशी आपला कसा काही संबंध नाहीये. पण आपली बायको सगळं ऐकून गप्प बसणार यातली नाही. ती पुरता छडा लावणार आणि आपण तुरुंगात जाणार किंवा कोणीतरी आपल्याला रस्त्यावर गोळ्या घालून मारून टाकणार. ते कोणीतरी दुसरं तिसरं नाही, खुद्द तो ड्रायव्हर असणार ही त्यांची खात्री होती. ते त्यालाच घाबरत होते. त्याचा पेहराव, त्याची मग्रुरी, त्याचा आवाज आठवला की त्यांचं मन बेचैन होई. बसल्या जागी ते तळमळत असत. त्या दिवशी पाऊस पडत होता. दिवस तर श्रावणाचेच होते. केदारनाथ खिडकीतून झिमझिमणारा पाऊस बघत होते. हा झिमझिम पडणारा पाऊस सुखद होता. त्याच्यावर नजर स्थिरावून बघणं सुद्धा तलम कापडाला स्पर्श करणे इतकं मुलायम होतं. बघता बघता पावसाचा वेग वाढला. भुरभुरीच्या धारा झाल्या. रप रप आवाज पानांवर, पत्र्यावर पडणाऱ्या धारांमुळे घुमत राहिला. आणि कुठेतरी, कुणीतरी, काहीतरी पेटवून दिल्याचा वास
त्या ओलसर दमट थंड हवेत मिसळला. वासाचा दर्प असह्य झाला आणि शांतपणे पावसाकडे बघत बसलेले केदारनाथ कोणीतरी डिवचून उठवावं तसे उठले. तो वास पार त्यांच्या मस्तकात घुसला आणि पुढचं त्यांना तपशिलासकट सगळं आठवत गेलं, जे त्यांना नको होतं. स्वतःच्याच घरात त्यांनी बेभान होऊन थैथयाट मांडला. छोटी मुलगी भेदरून गेली, बायको बावरली, तिलाही कळेना केदारनाथांचा मस्तकशूळ उठावा इतका हा वास का तापदायक ठरावा. त्यांना बरं वाटावं म्हणून तिने उदबत्त्याचा जुडा लावला, पंखा सुरू केला, खिडक्यांची दारं उघडली. वासाचा प्रवास तिला थांबवता येईल तेवढा प्रयत्न केला, पण व्यर्थ. घरातून खोलीत वास गेला असं तिला काही वेळानं जाणवलं. तिने तसं त्यांना सांगितलं, पण केदारनाथांची खात्री पटेना. तो वास घरातनं गेला नाही तर कोपऱ्या कोपऱ्यात साचून राहिलाय आणि तो आपल्याला जाळतोय असं त्यांनी तिला निक्षून सांगितलं. हे असं वारंवार घडायला लागलं, घडत राहिलं. त्या वासापासून केदारनाथांना सांभाळणं तिलाही कमालीचं कठीण जायला लागलं. तेव्हा मुलीला घेऊन ती माहेरी निघून गेली कायमची. ह्या आपल्या अवस्थेवर डॉक्टरांकडे जाऊन चर्चा करायलाही केदारनाथांनी मनाई केली होती तिला. त्यांच्या दुबळ्या मनानं ती घटना, ते जळतं प्रेत, पाऊस आणि तो वास याच्यात एक अनिवार्य असा संबंध जोडलेला होता. त्या वासाच्या भपकार्यानं मनात गाडलेलं ते प्रेत त्यांच्या जाणीवा उकरून वर काढत होतं आणि ते रक्तबंबाळ होत होते. जगण्याच्या प्रक्रियेत त्यांच्याही नकळत त्यांचा प्रवास त्या घटनेनंतर विरुद्ध दिशेनं सुरू झाला होता. संघर्ष करणं, टक्कर देणंही त्यांना दिवसेंदिवस कठीण होत चाललं होतं. त्या घटनेनं त्यांना त्यांच्या भरलेल्या संसारातून उठवलं होतं, धंद्यातलं मन संपवलं होतं, त्यांची जगण्यातली बसलेली घडीच उसकटून टाकली होती. सत्य घटना इतकीच होती की पुन्हा त्या ड्रायव्हरचं दर्शन झालं नव्हतं. त्याचं लफडं त्यांनी कसं निस्तरलं होतं त्यांना माहिती नव्हतं. आडबाजूला जाळलेल्या त्या प्रेताची बातमीसुद्धा त्यांना पेपरातून वाचायला मिळालेली नव्हती. तो सुटाबुटातला तरुणाबाण पुरुष कोण होता, त्याचा खून कशासाठी झाला होता, कुणी केला होता, काही म्हणता काही कळलेलं नव्हतं. अशा कित्येक घटना गाडल्याही जात असतील. गुन्हेगार कायद्याच्या जाचातून सुटूनही जात असतील. पण घटनेच्या परिणामातला एखादा अदृश्य धागा चिवटपणे मागे राहत असेल आणि तो केदारनाथांसारख्या एखाद्या सर्वस्वी निरपराधी, निरागस आणि वेगळ्याच विश्वासातल्या माणसाचं बोट पकडून आपलं अस्तित्व सिद्ध करत नसेल कशावरनं. साक्षीपुरते जरी त्या घटनेशी संबंध उरले असले तरी केदारनाथासारखी माणसं अंतर्बाह्य पोखरून सोडायची ताकद निसर्गानं दाखवलेली होती. आज 10-12 वर्ष केदारनाथ त्या मस्तक उठवणाऱ्या वासाची शिक्षा भोगतायत. जेव्हा केव्हा आणि जिथून कुठून त्या प्रकारचा वास त्यांचा पाठलाग करत येतो तेव्हा ते बेभान होतात. काही काळ पिसाळतात, कुठे कुठे फोन करतात. हा वास मला इथे येतोय, तुम्हाला येतोय का, तिथं काय जळतंय असं विचारतात. ती आग, तो वास, ती वस्तू नष्ट करण्याची इतरांना विनंती करतात, दया मागतात, विनवण्या करतात, पण त्याचा काही फायदा होत नाही, कारण तो वास फक्त त्यांनाच येतोय. भोवती काही जळत नाहीये असं इतके जण कळकळीनं त्यांना सांगतात, पण त्यांचं समाधान होत नाही आणि ते होणारही नाही. कारण तो वास त्यांनाच आतून जाणवलेला असतो आणि ते आपल्याच गतीनं तीव्र होत त्यांच्या आणि त्यांच्या संवेदनांचा कब्जा घेत त्यांना छळत असतो. ही आपल्या गप्प राहण्याची शिक्षा आहे, असंही त्यांचं एक प्रामाणिक मन त्यांना अलीकडे बजावताना त्यांना स्मरतंय. आत्ताही टीव्हीवर जळत्या चितांचं चित्र बघताना त्यांना तो वास जाणवला, जाणवतच गेला आणि यातनांच्या एका अटळशा आवर्तनातून फिरून येणं त्यांच्या दृष्टीनं क्रमप्राप्त ठरलं. पहाटे कधीतरी श्रमून केदारनाथांचा जमिनीवरच मुटकुळा करून पडलेल्या अवस्थेत डोळा लागला.
आता काही दिवस पुन्हा त्यांचे नॉर्मल जाणार होते. तो वास त्यांचा त्यांनाच जाणवेपर्यंत तरी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण लिखित कथा. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण लिखित कथा गंध वार्ता. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथा तुम्हाला आवडली असणार आहे, त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा आणि वारंवार दीपक रेगे कथाकथन चॅनलला भेट द्यायची विनंती मात्र जरूर करा, उत्तमोत्तम लेखकांच्या कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.